काही क्षणामध्ये आपल्या समोर येणार आहे। तर शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतची ही महत्त्वाची सुनावणी सुप्रीम कोर्टामध्ये सुरू होती। आजच्या युक्तिवादाकडे सगळ्यांचं लक्ष होतं। आजचाही दिवस हा कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादाचा ठरलेला आहे आणि आज महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे आमदार अपात्रतेसंदर्भात 10व्या सूचीमध्ये प्रत्येक नियमांवर कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद मांडणी करताना यामध्ये महत्त्वाचे मुद्द्यांची मांडणी केली। या शिवसेना पक्ष चिन्हाबाबतची आजची सुनावणी आता संपलेली आहे आणि आता कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद पुन्हा असणार का या संदर्भात आपल्याला लवकरच माहिती कळेल। मात्र आजचं जे कामकाज होतं सुनावणी संदर्भातलं ते सध्या तरी संपलेलं आहे। शिवसेना पक्ष चिन्हाबाबतची सुप्रीम कोर्टात ही महासुनावणी सुरू होती आणि आता शिवसेना शिंदेंचा गट या संदर्भात आपली बाजू कधी मांडणार आणि या प्रत्येक मुद्द्याला कशा प्रकारे उत्तर दिलं जात आहे हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे आजची तरी सुनावणी संपलेली आहे। पुन्हा एकदा आपण जाऊया कृष्णातकडे। कृष्णात आपण मगाशी म्हटलेलं होतं साधारण 4:15च्या दरम्यान ही सुनावणी संपते, त्यामुळे आज सुद्धा साधारण एक दीड ते पावणे 2 तास अशा प्रकारे सुनावणीला मिळालेला होता। आता ही सुनावणी पुन्हा कधी होते तेही आपल्याला पाहायचं, मात्र आजचं कामकाज आता संपलेलं आहे। आजचं कामकाज संपलं असलं तरी कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद मात्र अद्याप संपल्याचं पाहायला मिळालं नाही आहे। कारण कपिल सिब्बल यांनी जरी युक्तिवाद संपवल्याचं अजून तरी सांगितलं गेलेलं नाही, परंतु उद्या कपिल सिब्बल हे युक्तिवाद संपवणार आहेत आणि त्याचबरोबर देवदत्त कामत हे देखील शिवसेना युबीटीच्या वतीनं आपला युक्तिवाद मांडतील। कारण देवदत्त कामत आणि कपिल सिब्बल हे दोन ज्येष्ठ वकील आहेत जे शिवसेना ठाकरेंच्या वतीनं आपला युक्तिवाद पूर्ण करत आहेत। आजचा युक्तिवाद जरी अपूर्ण राहिला असला तरी उद्या युक्तिवाद संपवतील अशी अपेक्षा आहे कपिल सिब्बल यांच्याकडून। आणि कपिल सिब्बल युक्तिवाद संपवल्यानंतर हा युक्तिवाद पुढे नेतील तो देवदत्त कामत नेतील। देवदत्त कामत हे देखील ज्येष्ठ वकील आहेत आणि कायद्याचे मोठे अभ्यासक आहेत। ज्यावेळी विधानसभा अध्यक्षांकडे सुनावणी सुरू होती त्यावेळी आमदार अपात्रतेच्या मुद्द्याच्या संदर्भात प्रत्येक केसवेळी देवदत्त कामत हे उपस्थित राहत होते। त्यामुळे उद्याच्या सुनावणीच्या वेळी कदाचित कपिल सिब्बल यांच्यानंतर देवदत्त कामत हे आपला युक्तिवाद पूर्ण करतील। अगदी या क्षणाची आपण एक ब्रेकिंग बातमी सुद्धा या संदर्भातली सांगूयात। तर शिवसेना पक्ष चिन्हाबाबतची आजची सुनावणी संपलेली आहे। कपिल सिब्बल यांच्याकडून आजही जोरदार युक्तिवाद केला गेलेला आहे आणि आता उद्या दुपारी सुप्रीम कोर्टामध्ये पुन्हा एकदा सुनावणीला सुरुवात होणार आहे। तर कपिल सिब्बल उद्या युक्तिवाद संपवण्याची शक्यता आहे, ही सगळ्यात महत्त्वाची बातमी। त्यामुळे कपिल सिब्बल यांचा उद्याही युक्तिवाद आपल्याला ऐकायला मिळेल, पाहायला मिळेल। त्यामुळे शिवसेना पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून कपिल सिब्बल सध्या जोरदार युक्तिवाद मांडताना दिसतात। त्यामुळे आता उद्या त्यांचा युक्तिवाद संपेल आणि त्यानंतर देवदत्त कामत आपला युक्तिवाद पुढे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा नेतील। त्यामुळे आता त्या युक्तिवादामध्ये सुद्धा काय होतंय हे आपल्याला बघायचं आहे। कृष्णात, तुम्ही आता म्हटलात की कपिल सिब्बल उद्या त्यांचा पुन्हा एकदा युक्तिवाद मांडतील, त्यानंतर देवदत्त कामत यांच्याकडे युक्तिवादाची ही जबाबदारी असणार आहे। मात्र मग कामत सुद्धा अजून किती दिवस हा युक्तिवाद असाच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा सुरू राहील, त्यांना सुद्धा तेवढाच वेळ दिला जाईल का? तितकासा वेळ देवदत्त कामत घेतील असं वाटत नाही। कारण बरेचसे मुद्दे जे क्लिअर किंवा युक्तिवादाचे जे काही मुद्दे होते, ज्या मुद्द्यावर युक्तिवाद करायचा होता तो कपिल सिब्बल यांनी बऱ्यापैकी पूर्ण केलेला पाहायला मिळतो। काही मुद्दे जे आमदार अपात्रतेच्या संदर्भात आहेत, ज्यामध्ये देवदत्त कामत यांचा हातखंडा आहे, ते या संदर्भात आणखी काही मुद्दे उपस्थित करू शकतात। त्यासाठी साधारणतः उद्या किती कपिल सिब्बल हे वेळ घेतात आणि ते किती वाजता संपवतात हे पाहणं गरजेचं आहे। साधारणतः 1 तासाचा कालावधी केवळ कपिल सिब्बल यांना आज मिळाला होता। त्यामुळे उद्या किती वेळ मिळतो आणि सुनावणी किती वाजता सुरू होते का? साधारणतः 2 वाजता सुनावणी सुरू होणार म्हणत साधारणतः 3 वाजते आणि नंतर परत केवळ एकच तास सुनावणीसाठी युक्तिवादासाठी मिळतो। त्यामुळे उद्या किती वेळ युक्तिवादासाठी मिळतो त्यावर आणि कपिल त्यानंतर देवदत्त कामत यांच्याकडे आणखी किती मुद्दे आहेत यावर साधारणतः त्यांचा युक्तिवादाचा कालावधी ठरू शकतो। परंतु साधारणतः ते देखील 1-2 दिवस घेऊ शकतात अशी एक शक्यता आहे। त्यामुळं देवदत्त कामत यांनी जर 1-1.5 दिवस घेतला तर पुढच्या आठवड्यामध्ये प्रामुख्यानं जी युक्तिवाद पूर्ण होईल तो मुकुल रोहतगी जे शिवसेना शिंदेकडून होईल आणि मुकुल रोहतगी प्रामुख्यानं
मुद्दे उपस्थित केले जातील, कशा पद्धतीनं आमदार अपात्रतेच्या संदर्भातला घेतला गेलेला निर्णय असेल किंवा निवडणूक आयोगाकडून घेतला गेलेला जो निर्णय आहे तो योग्य आहे. आणि त्यानंतर पुन्हा कपिल सिब्बल हे देखील शिवसेना शिंदे गटाच्या वकिलांना क्रॉस करतील आणि ते देखील आपले मुद्दे मांडतील. परंतु सरन्यायाधीश सूर्यकांत यांचा कालावधी जवळपास फेब्रुवारी महिन्यापर्यंत, फेब्रुवारी 2027पर्यंत आहे अनुपमा. आणि आत्तापासून सुनावणी सुरू केलेली आहे. याचा अर्थ त्यांना निकाल लावायचा आहे असं तरी सध्या वाटतं. परंतु निकाल लावण्याच्या संदर्भातला कालावधीचं बंधन हे सुप्रीम कोर्टाकडे नाही आहे. जसं सुप्रीम कोर्टाने स्वतःहून सांगितलं होतं की विधानसभा अध्यक्षांना निर्णय घेण्याचा कालावधीचं बंधन हे त्यांना सांगता येणार नाही, तशाच प्रकारचं त्यांना स्वतःला देखील लागू आहे की त्या संदर्भातलं बंधन त्यांना नाही आहे. त्यामुळं जरी आता आशा निर्माण झाल्या असेल की पक्षाच्या चिन्हासंदर्भात, तर तो निर्णय कदाचित तो न्यायमूर्ती सूर्यकांत हे घेतीलच असं वाटतं. परंतु घेतीलच असं नाही आहे. कारण आपल्याला जेव्हा न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्यापुढे सुनावणी सुरू होती तेव्हा देखील वाटलं होतं की न्यायमूर्ती चंद्रचूड हे हा निकाल संपूर्णच टाकतील आणि त्यावेळी देखील अशा प्रकारचं एक चित्र निर्माण झालं होतं. परंतु त्यांनी कुठलाही निर्णय घेतला नाही, परत पेंडिंग टाकलं गेलं. त्यामुळं न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्याकडून देखील तशा प्रकारच्या अपेक्षा ज्या आहेत शिवसेना ठाकरेंकडून आहेत की ते निर्णय देतील.